नमस्कार मंडळी. तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज ना बरेच दिवसातून बरेच दिवस नाही, जवळजवळ 1 महिना झाला असेल व्हिडिओ बनवलाच नाही. आणि आज आत्ता म्हणजे पाऊस चालू झाला आहे आमच्याकडं. परवा दिवशीपासून पाऊस चालू झाला आणि पाऊस म्हणजे बऱ्यापैकी काल आमच्याकडं पडला. तर आज म्हटलं ही जी काही झाडं आहेत ना, म्हणजे मागवली होती तुम्हाला माहितीच आहे, ही जी झाडं मागवली म्हणजे ऑनलाईन नव्हती मागवली, नर्सरीमधूनच मागवली होती. तर बरेच दिवस जवळजवळ महिनाभर ती झाडं अशीच पडून होती, म्हणजे इथं तशीच होती. आणि आता पाऊस पडलाय तर म्हटलं जिथं झाडं लावायचीत ना तिथली जागा वगैरे म्हणजे सगळं स्वच्छ करून घ्यावं आणि उद्या वगैरे झाडं म्हणजे लावून टाकावीत, कारण की जास्त दिवस पण ठेवून काय उपयोग नाही. तर आत्ता ते झाडांचं म्हणजे जिथं झाडं लावायचीत ना तिथं जागा मला म्हणजे साफ करायची, गवत वगैरे काढायचं आहे. आणि तुम्हाला म्हणजे पाठीमागचा व्हिडिओ बघितला नसेल तर आता मी परत तुम्हाला दाखवते, मी नेमकी कोणती कोणती झाडं ऑर्डर केलेली, म्हणजे नर्सरीमधूनच मागवलेली कोणती कोणती झाडं आहेत ते एकदा बॅक कॅमेऱ्याने दाखवते. हे बघा, इथं आहे ना म्हणजे आवळ्याचं झाड आहे, नंतर इथं चिक्कू आहे, इथं फणससुद्धा आहे बघा, फणस तुम्हाला दिसतच असेल. नंतर इकडं फणस झाल्यानंतर इकडं केशर आंब्याची 2 झाडं मागवली होती. नंतर इकडं याचंसुद्धा आहे म्हणजे जांभूळ आहे. त्याच्यानंतर तिकडं त्या साईडला तिथं मोसंबी आहे, इकडं चिक्कूसुद्धा आहे, इथं फणस आहे, ते फणस पण ते ॲपल्ससुद्धा आहे. नंतर इकडं अंजीर आहे, अंजीरचं पण आहे. आणि 2 नारळाची रोपं मागवली होती. आणि बाकी तुम्हाला तर माहितीच आहे, म्हणजे आपल्याकडं गुलाबाचं वगैरे म्हणजे आहेच, गुलाबाची बरेच 3 प्रकारच्या म्हणजे हे तर केशरी गुलाब, इकडं ह्या साईडला पिवळा आणि तिकडं लाल गुलाब आहे. तर दोन्ही गुलाबांना आता सुद्धा फुलं आहेत, पण बाकीला अजून यायची आहेत. तर इकडं हे बघा बरंचसं गवत वगैरे झाले, म्हटलं ते सुद्धा काढून टाकावं आज इथं पण. आणि जिथं झाडं लावायची आहेत ना तिथलं पण गवत काढायचे, तर म्हटलं आज ना त्याचा मुहूर्त काढूच. आणि पाऊस वगैरे आता पडायला लागलाच आहे, तर म्हटलं झाडं वगैरे लावून देऊ. आता शेतात ना मला म्हणजे झाडं वगैरे लावायला जागा करायला जायचंच होतं. तेवढंच कळालं की बड्डे म्हणजे बड्डेचं आमंत्रण आलं होतं, सकाळीच आलं होतं खरं तर, आपण दिवसभर काही ध्यानातच नव्हतं राहिलं. आणि नंतर मग कळलं की बड्डे, आता बड्डेला जावं लागेल, त्याच्यामुळं मग वावरात जायचं कॅन्सल करून टाकलं. आणि मग म्हटलं आता आवरायच्या अगोदर आहे ना इथं पक्ष्यांनी जी काही म्हणजे घाण वगैरे आणून ठेवली होती, घाण नाही म्हणजे घरटं बांधायचं आहे त्यांना, त्याच्यासाठी त्यांनी ना म्हणजे याचं बाजरीचं जे असतं ना आपली पाती म्हणजे पाती असतात बाजरीच्या, त्या आणून ठेवल्या होत्या इथं गोळा करून सगळ्या. तर म्हटलं त्या पहिल्या म्हणजे हे करून टाकावं, कारण की इथं जर पक्ष्यांनी घरटं बांधलं ती वायर खाली पडणार किंवा पक्ष्यांना करंट वगैरे लागू शकतो, लाईटीची वायर त्याच्यामुळं. तर मग त्याच्यामुळं मग ते ना पाडणं गरजेचंच होतं. तर अगोदर ते पाडून घेतलं. मला रोजचं म्हणजे हे काम चालूच आहे माझं रोज असं. किती कचरा आहे आता, हे बघ एवढं असं घरटं बनवून ठेवलं होतं, असं याच्यामध्ये असं अंडी वगैरे घालणार, असं होतं असं तिथे अंडी वगैरे घालणार. नंतर निघालो आम्ही म्हणजे बड्डेसाठी आवरून वगैरे निघालो. आणि मला म्हणजे केसांना मी तेल वगैरे लावलं होतं, त्याच्यामुळं मग केस पण धुतली होती, त्याच्यामुळं ओलीच होती, सगळं चपचपीत वाटत होतं. अरे असं कसं चढलाय बघ आता हा. होय, तो कुठं चढलाय वरती? हा, बस जागा नाही तुला? नाही रे, उतर खाली. कसं वाटतंय हिरो? हा, धर माझ्याकडे धर. ये पुढे बर दिसते का? हे कसं बसलंय बघ, दाखव कसं बसलंय. अरे असं कसं बसलंय, असं कसं बसलंय, असं कसं बसलंय, हा बघ हा कसं बसलाय, दिसतोय ना कसा बसलाय. माझ्याकडे हिरो दीदी. कशी दिसते मी? छान. नक्की. हा, कुठे चालला रे फिरायला? बड्डेला चालला? 8 वाजले इथंच. हे बघ कसं उत्तर चाललंय. खाली उत्तर तूही उत्तर.
गाडीची. अरे इथं चढतेत का? इथं चढतेच भाई रे. उतर खाली उतर. बाया, जर इथून असा पडला तर तोंडच फुटेल. आणि हिचे पप्पा आहे ना म्हणजे आम्हाला गाडीत बसवलं आणि ते गेले निघून म्हणजे गिफ्ट वगैरे आणण्यासाठी गेले आणि आम्ही जवळजवळ अर्धा तास गाडीत बसून होतो. त्यांचं गिफ्ट वरती नाव वगैरे टाकून पॅकिंग वगैरे करेपर्यंत आम्ही तिथेच बसून होतो. गरम सुद्धा होतं म्हणून मग गाडीची एक खिडकी म्हणजे हे पण उघडलं होतं आम्ही असं दरवाजा. मला ना असं म्हणजे असं आपली गाडीच काय माग सरती असं वाटतंय अगं. मग अशी मी किती घाबरले माहिती का? मला असं वाटलं आपली गाडी अशी मागं मागं चालली. म्हणजे आता काहीतरी म्हणजे उडे बिडे टाकावं लागतात का काय काय माहिती गाडीतून. म्हणजे असं भास झाला मला असा भास. गाडीत बसल्या असं होतं. नाही त्या पलीकडच्या गाड्या चालते ते ना आपली गाडी उभी आहे आणि असं अचानक मला असं लक्ष गेलं असं वाटलं का मला आपली गाडी अशी मागं सर असं वाटलं. असं वाटत सगळ्या गाडी थांबल्या आपली गाडीची माग 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 चालली. तिकडे एक बस आहे इथं मध्यभागी एक आहे आणि ही नाही ग. हा बरोबर तिथं सगळ्यात पहिल्यांदा एक आहे नंतर एक आहे आणि ही एक नाही त्याच्या पुढे का असेल 4 बसून चार नाही ग 3च आहेत. ते पुढे बसून ते बघ निघाले आता. ते बघ ती सगळ्यात पहिली वाली गेली आता नंतर ती दुसरी आणि ही तिसरी आहे. नाही नंतर नाही बरी मला 3 आहेत बरोबर आहे बघ. मला कळत दिसतात नाही त्याच्यामध्ये. ही आंबोली ना अशी गोल गोल ते बघ 3 आहेत बरोबर याच्यामध्ये दिसतात सगळ्या. आणि नंतर ना आम्ही जिथं गाडी उभी गेली होती तर मस्त अशी फळं वगैरे होती. फणस होता आणि बाजूला आहे ना मस्त हार होते देवाला घालण्यासाठी आणि गजरे सुद्धा होते. एक पैसे देऊन कुठं ना माझ्या घेतला बरं विकत काय झालं अरे तात्या विंचू अरे जाय ना भाऊ उभा का दंगल करायला तू थोड्या वेळाने ये आई काय काय गोरीला जे खाली बसतेत ना जे स्टेजवर येतात त्यांना पकडतो. हा स्टेजवर आले त्यांना नाही पकडायचा. तू चालू हो तिकडे. हा तू खाऊन टाक त्यांना खालच्या बरं मी आहे तुझं घाबरायचं ये ना त्यांना आता उचलून दिले रडू नका.